नमस्कार, मी हरीश ढोबळे, दैनिक जिल्हा हेडलाईनमध्ये आपले स्वागत। वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथून एक सकारात्मक आणि प्रेरणादायी बातमी समोर आली आहे। वाढत्या घरफोड्या आणि चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कारंजा घाडगे पोलिसांनी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे। पोलीस निरीक्षक प्रल्हाद मदन यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला आहे। ज्या नागरिकांना काही कामानिमित्त आपले घर बंद ठेवून बाहेरगावी जावे लागते, ते या ग्रुपवर आपल्या घराचे लाईव्ह लोकेशन शेअर करतात। लोकेशन मिळताच कारंजा घाडगे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि गस्त पथक तात्काळ सतर्क होते। पोलीस कर्मचारी दिवस आणि रात्र प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन बंद घराची पाहणी आणि तपासणी करतात। पोलिसांच्या या सातत्यपूर्ण गस्तीमुळे चोरट्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कारंजा शहरातील चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे नागरिकांनाही निर्धास्तपणे बाहेरगावी जाता येत आहे। यासोबतच नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी आणि पोलीस आणि सामान्य जनता यांच्यातील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी संवाद हा विशेष उपक्रमही राबविण्यात येत आहे। या उपक्रमाअंतर्गत विविध गावांमध्ये रात्रीचे वेळी पोलीस अधिकारी थेट नागरिकांच्या भेटी घेत आहेत। गावातील मुख्य चौकात किंवा सार्वजनिक ठिकाणी सभा आयोजित करून पोलीस निरीक्षक प्रल्हाद मदन, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस पथक गावकऱ्यांच्या समस्या, तक्रारी आणि अडचणी प्रत्यक्ष ऐकून घेत आहेत। अनेक प्रकरणांमध्ये कायद्याच्या चौकटीत राहून जागेवरच तात्काळ तोडगा काढला जात असून नागरिकांच्या तक्रारींचे प्रभावी निवारण केले जात आहे। कारंजा घाडगे पोलीस स्टेशनने सुरू केलेल्या या लोकाभिमुख आणि तंत्रज्ञानाधारित उपक्रमामुळे संपूर्ण तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचे सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे। पोलिसांच्या या अभिनव कार्यपद्धतीचे सर्वसामान्य नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात स्वागत आणि कौतुक केले जात आहे। कॅमेरामनसह मी हरीश ढोबळे, दैनिक जिल्हा हेडलाईन। कारंजा शहरातील तसेच तालुक्यातील सर्व नागरिकांना तसेच व्यापारी वर्गाला सूचना आहे। नायलॉन मांजाची विक्री संदर्भात एक महत्त्वाची सूचना आहे। जर कोणी नायलॉन मांजा विक्रीकर्ता मिळून आल्यास संबंधित दुकानदाराला 2.5 लाखाचा दंड आकारण्यात येईल। त्याचप्रमाणे जर कोणी नायलॉन मांजाचा वापर करून स्वतःकडून